झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यावर सध्या तीव्र पाणी टंचाईचं संकट असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। राज्यातल्या धरणांमध्ये फक्त 13% पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे धरणांचं पाणी फक्त पिण्यासाठीच वापरण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। राज्यात सध्या 25,000 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। 7 जुलैपर्यंत पाऊस आला नाही तर अनेक ठिकाणी एक दिवस आड पाणी पुरवठा करावा लागणार आहे। यात पुण्याचाही समावेश आहे। पंढरपुरात आषाढीच्या पूजेसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी या निमित्तानं राज्यातल्या दुष्काळाची व्यथा विठ्ठलासमोर मांडली आहे। गेल्या वर्षी जवळजवळ 15% पाण्याचा साठा होता, आता 13% आहे सरासरी। पण काही ठिकाणी फारच गंभीर परिस्थिती आहे, पाण्याचा साठा संपूर्णपणे संपलेला आहे। दुसरं एक आपल्याला जर उदाहरण द्यायचं झालं तर त्याची किती अडचण किती आहे तर आता जवळजवळ 2,500 टँकरने पाणी पुरवठा होतोय आणि गेल्या वर्षी हा जवळजवळ 250-300 टँकर होते। त्या तुलनेनंतर 2,500 टँकर आहेत। हे किती गंभीर आहे गेल्या वर्षीपेक्षा, तुझी तुलना आपल्याला करता येईल। आम्ही चाऱ्याबद्दलचं अनुदान कालच मंत्रिमंडळानं निर्णय घेतला, जवळजवळ 70-80 कोटी रुपये अधिक मंजूर केलेली आहेत आणि जोपर्यंत पावसाळा खऱ्या अर्थानं सुरू होत नाही तोपर्यंत टंचाईची सर्व कामं चालू राहतील असे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।